कुठला या तो या नमस्कार मित्रांनो, मी जय सोजेकर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 11:30 वाजलेत आणि मित्रांनो आत्ता आम्ही आहोत पेठ आणि खोपोलीच्या मध्ये थांबलोय. मित्रांनो आम्ही चाललो आता एकविरेला. तर मित्रांनो माझ्यासोबत कोण कोण आहे ना तुम्हाला दाखवतो. इकडे बघता मी, हा इकडे आहे शिवांश आणि दर्श, दोघ जण आहे ना खेळतात मस्त की. या साईडला नदी बघा, जबरदस्त नजारा मित्रांनो. शिवांश आणि इकडे मित्रांनो आपल्यासोबत कोण कोण आहेत बघा. इकडे आपली संपूर्ण फॅमिली आहे. इकडे पिंकी आहे, शेजल आहे आणि आमचा डुगू. डुगू बघ, डुगू आणि आमचा श्रेयांश आणि इकडे अतुल भाऊ, चीना आणि पूजाताई आणि या बाजूला प्रितेश भाऊ आणि सागर आहे. आणि मित्रांनो आता आम्ही थांबलोय भाकरी खाण्यासाठी. तर मित्रांनो इकडे बघता आम्ही भाकरी खायला थांबलोय. इकडे आणल्यात भाकऱ्या, भाजी आहे आणि सोबत आम्ही भजी पण घेतली. तर चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून घेतो, थोडीशी भाकरी खातोय आणि आपण पुढच्या प्रवासाला लागू. मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आमची एकविराची ट्रिप आहे ना ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला आता भाकरी खाऊन घेऊ आणि इकडचा नजारा बघा. आता 1 वाजलाय आणि मित्रांनो आपण आता पोहोचलो खंडाळामध्ये, खंडाळा घाटामध्ये आहे. आणि मित्रांनो तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो, कसला भयानक आहे, खतरनाक आहे. हा बघा मित्रांनो कसला व्ह्यू आहे, पॉवरफुल एकदम. आणि या बाजूला बघताय मस्त असं वॉटरफॉल आहे. हा बघा खूप मोठा आहे. दुपारच्या आता 2:30 वाजलेत आणि मित्रांनो आता आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. एकविराच्या पायथ्याशी म्हणजे एकविराच्या पासून आपण जवळजवळ 2 किलोमीटर अगोदर आपण वस्ती केलंय. आणि जिथं आपण वस्ती केलं ना मित्रांनो तिकडचा तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो ही आहे बिल्डिंग आणि आपण आहे ना मित्रांनो ह्या दुसऱ्या माळ्यावर आपण वस्ती केलंय. तर मित्रांनो तुम्हाला मी सर्व इकडचं आहे ना दाखवतो, कसे आहे आपले रूम वगैरे, किचन वगैरे सर्व कसं आहे ना ते सर्व दाखवतोय. तर मित्रांनो आपण आता आज इथंच वस्ती करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवतो इकडचा किचन. जेव्हा आपण किचन आहे आपला अशा प्रकारचा आहे. तर मित्रांनो इकडं आपण किचन आहे, आपण इकडे जेवण बनवणार आहोत. तसंच मित्रांनो इकडं आपण स्विमिंग पूलसुद्धा आहे. इकडं बघताय एक छोटासा स्विमिंग पूल आहे. इकडे मित्रांनो आपण स्विमिंगसुद्धा करू शकता. आणि इकडचा मित्रांनो नजारा ना एक नंबर आहे, वातावरण पण खूप छान आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला आता रूम दाखवतो. इकडे बघा डॉगी भुकतो अंगावर. तर मित्रांनो आपण आता तुम्हाला दाखवतो जिथं आपण राहिलो, जिथं आपण रूम घेतले ना त्या रूम दाखवतो तुम्हाला. इकडून आपल्याला जायचं आहे वरती, जिना आहे. ह्या जिन्यावरून आपल्याला जायचं आहे दुसऱ्या माल्यावर. तर मित्रांनो जर जिना वरून जायला असा मार्ग आहे. मित्रांनो रूम एकदम जबरदस्त आहे, तुम्हाला या आवडतील. मित्रांनो जर तुम्हाला यायचं झालं तर नक्की इकडे या. मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर वगैरे ॲड्रेस वगैरे सगळं टाकतो. तर मित्रांनो इकडं बघताय आपण घेतलेली रूम. तर हा सगळ्यात अगोदर पहिला हॉल आहे जिथं आपण बसू शकता. इकडं पिंकी आहे, पूजा आहे, अतुल भाऊ आहेत. आणि इकडं बघताय इकडं आपण हा रूम घेतला आहे डबल बेड. इकडं भाऊ पण आहे, शेजल पण आहे. आणि इकडचा असा हा रूम. आणि मित्रांनो त्याला अटॅच बाथरूम आहे. आणि मित्रांनो इकडे बघताय दुसरा रूम आहे.
या बाजूला दुसरा रूम आहे, इकडे आहे, इथे सुद्धा एक बेड आहे आणि या बाजूला मित्रांनो गॅलरी सुद्धा आहे बघा. हे बघा मस्त गॅलरी आणि इकडचा नजारा बघा एकदम भारी ना. ही मित्रांनो आहे दुसरी रूम आणि मित्रांनो हवे ना आणि इकडं आहे ना आणखी एक रूम आहे, इकडं बघताय. ही मित्रांनो आहे ही एक रूम. मित्रांनो अशा आपण टोटल 3 रूम घेतल्यात आणि या रूमला बाल्कनी नाही, या रूमला आणखी एक बाल्कनी आहे. इकडची बघता इकडे एक बाल्कनी आहे. आणि इकडचा असा नजारा अप्रतिम नजारा. आणि मित्रांनो आपण जो हॉल आहे ना त्या हॉलला सुद्धा एक बाल्कनी आहे. इकडे टीव्ही सुद्धा आहे, इकडे टीव्ही आहे. हा मेन हॉल आणि इथं फ्रीज पण आहे, हे फ्रीज पण चालू आहे. जर तुम्हाला इथं काही ठेवायचं असेल फ्रीजमध्ये तर ठेवू शकता. आणि इकडे सुद्धा एक बाल्कनी आहे, हे बघा. आणि इकडचा हा नजारा. मित्रांनो रूम एकदम जबरदस्त आहे, आम्हाला खूप आवडले आणि आम्ही 1 दिवसासाठी इकडे वस्ती करणार आहोत. म्हणजे आजची रात्र वस्ती करू आणि उद्या संध्याकाळी निघणार आहोत. तर मित्रांनो ही रूम तुम्हाला हवी असेल तर एकविरा आईच्या मंदिरापासून पायथ्यापासून जवळजवळ 2 किलोमीटर अगोदर आहे. त्याचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. जर तुम्हाला यायचं झालं असल्यास तुम्ही इथे येऊ शकता. शक्यतो इथं फॅमिली रूम देतात, बॅचलर द्यायचे असेल तर तुम्ही मालकाशी कॉन्टॅक्ट करून त्याच्याशी हे रूम घेऊ शकता. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर जायला निघालो तर आपण हा हॉल घेतलाय ना, म्हणजे हे 3 रूम आणि हा हॉल वगैरे हे सगळं घेतलंय ना. हे आपण घेतल्यात एका वस्तीसाठी 4000 रुपये आपण पे केले. तर मित्रांनो याचा आहे ना दरवाढ कमी जास्त होत राहते, जसं सीझन असेल ना तर कमी जास्त होत राहते. तर तुम्ही आहे ना फोन करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याची बार्गेनिंग करून तुम्ही हे रूम घेऊ शकता. मित्रांनो दुसरा दिवस आहे आजचा आणि मित्रांनो आज आपण आलो एकविरा आईच्या दर्शनासाठी. मित्रांनो दुसरा दिवस आहे आजचा. तर मित्रांनो इकडे बघता आज गर्दी भरपूर आहे आणि यासाठीला आहे ना खूप गर्दी आहे. आपली इकडची फॅमिली इकडे बघता, आपली सर्व फॅमिली इकडे आहे आणि आज गर्दी भरपूर आहे. रविवार आहे आज. इकडे बघता ट्रॅफिकच ट्रॅफिक. इकडे गर्दी बघा कसली जबरदस्त. जाम गर्दी आहे. शिव
देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आज गर्दी आहे ना मित्रांनो, एक नंबर गर्दी. हे बघा एक नंबर गर्दी मित्रांनो आहे आणि आज खूप मजा येते मित्रांनो. आम्ही आज मंदिरात दर्शन नाही घेतलं, आम्ही मुखदर्शनच घेऊन बाहेर आलो. एवढी गर्दी आहे, रांग तर खूपच लागलेली आहे. इथं पाठी बघताय खूप मोठी रांग आहे आणि आता आम्ही निघतो खाली जातो मित्रांनो.